ज्या हां, आणि हे चॉकलेटचं झाड आपल्याकडे ना कंटिन्युअस त्याला लागलेली असतात फळं. आताही त्याला तुम्ही म्हणतील की इकडे मोहाचं झाड आहे, मग मोहाची पण त्याला हवी. हे बघा, हे याच्यापासून आपण हे म्हणजे ही कोको पावडर बनवतो आणि आपल्याकडे तिकडे शोकेसमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि दुसरी फुलं लागलेली आहेत आता भरपूर. असे इन्सेक्ट्स आहेत ना खूप आपल्याकडे असतात आणि खूप अट्रॅक्टिव्ह इन्सेक्ट्स असे आहेत आणि ते फोटो काढण्यासारखे असतात सगळे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला रोज नवीन नवीन इन्सेक्ट्स बघायला मिळत आहे. हे स्नेक प्लांटचं फ्लॉवर आहे. ही रेड जाम आहेत. ही मोठीवाली आहे थोडीशी. ही जी जाम आहेत ना, हे तिकडे जे फांदी तुटून खाली पडलेली आहे, जे रेलिंग आहेत ना बांबूचं, त्याच्यावर एवढी जाम लागलेली होती की त्याचं फांदी तुटून खाली पडलेली आहे. जसं की ह्याच्यावर अख्खं झाड भरलेलं आहे ना, तसंच आहे. तर ही फक्त थोडीशी मोठीवाली आहे. हे व्हाईट ओनियन किंवा सफेद कांदा आहे ना, तर त्याची ही आहे कलोंजी वगैरे म्हणतात तसं एंट्रीला ऑलरेडी लावलेली आहे ती. तुम्ही येताना बघितलं असेल तर. हे फ्लॉवर ओळखतील कसलं आहे? जमिनीतून निघाला डायरेक्ट. ते हे तर नाही व्हीनस ट्रॅप. सॉरी, मशरूम टाईप नाही ना? मशरूमचं काहीतरी नाही, मशरूम नाही आहे. हे व्हीनस सुरणाचं फुल आहे. सुरणाचं फुल आहे हे बघा. आणि हे जेव्हा फुलतं ना, कळी असते ना, तर त्यावेळेला तुम्ही भाजी करून खाऊ शकता. पण एकदा हे फुललं ना का खूप मोठं असतं. म्हणजे जर बाहेरच्या देशामध्ये एवढी मोठी मोठी असतात ही फुलं, आपल्याकडे जास्तीत जास्त एवढं फुल फुलतं हे. आणि फुललं ना का खूप खराब स्मेल येतो आणि सगळे आजूबाजूचे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात त्याला आणि त्याच्यामध्ये पडतात. याच्यामध्ये लिक्विड असतं आतमध्ये, हो, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात ते. ते इंग्लिशमध्ये हे म्हणतात ते. बरेच ते इन्सेक्ट्स खाणारे सगळे असतात ना, तर तेच झाड आहे.